हिंदू नववर्षाच्या तमाम माझ्या हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। ही गुढी ही महाराष्ट्राची आणि भारताची विकासाची गुढी आहे, विकसित भारताची गुढी आहे, विकसित महाराष्ट्राची गुढी आहे आणि विकसित मुंबईची गुढी आहे। ज्या पद्धतीने आज आम्हाला परशुरामाचे आशीर्वाद असतील किंवा आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार, देवेंद्रजी शिंदेसाहेब, आमच्या सुमित्रा पवारसाहेब, ह्या सगळ्यांच्या ह्याने आज विकास होत आहे। मी तमाम महाराष्ट्राच्या माझ्या तमाम बंधू भगिनींना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। हे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य असं लाभो हीच देवाचरणी प्रार्थना करते। आणि जसं देशामध्ये आपले नरेंद्र मोदीजी आहेत आपले पंतप्रधान, राज्यामध्ये आपले देवेंद्रजी आहेत, त्याचप्रमाणे विकासाची गुढी ही अशीच उजळत राहो हीच प्रार्थना करते। सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमचे देवाभाऊ, हे विकासाची गंगा 2014पासून वाहतच आहेत। त्यांचं नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे विकसित होत चाललं आहे आणि त्यांना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला त्याचप्रमाणे विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। खूप छान आहे, आमचे देवाभाऊ सर्वात बेस्ट आहेत। थँक्यू। मी सर्व हिंदू बांधवांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। कारण हे वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन योजना सुरू होतील आणि ज्या पद्धतीने देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये महायुतीचं सरकार काम करतं आहे, मला वाटतं संपूर्ण जनता खूप आनंदात आहे आणि अतिशय प्रगतीचं काम सगळीकडे सुरू आहे। आज दहिसरमध्ये हिंदू नववर्ष समितीने ही जी शोभायात्रा आयोजित केलेली आहे, यासाठी दहिसरमधले सर्व हिंदू बांधव आज अतिशय पारंपरिक वेशामध्ये आज या शोभायात्रेत सहभागी होत आहेत। मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद।